नमस्कार, मी कविता मायलेकी किचनच्या या नवीन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आपल्या या नवीन किचनची सुरुवात आपण एक गोड पदार्थापासून करूया. तर आज मी गोडाचा शिरा बनवणार आहे. तर लगेचच चला रेसिपीला सुरुवात करू. तर गोडाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी आता एक टोप घेतलाय. त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर आपण ज्या वाटेने रवा घेतलाय त्याच वाटेने पाणी मोजून घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय. त्यासाठी 3 वाटी पाणी आता तापत ठेवलं आहे. तर शिरा बनवताना आपल्याला हे पाणी उकळूनच घ्यायचं आहे. त्यासाठी आता मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर हा टोप आहे आता हा दुसऱ्या गॅसवरती ठेवून आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. आणि इकडच्या गॅसवरती आता मी एक पॅन ठेवते आणि आपला रवा आहे तो भाजून घेते. तर इथे मी अर्धा वाटी तूप घेतलं आहे. तर तुपाचे प्रमाण हे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. पण इथे मी अर्धा वाटी तूप घेतले. अर्धा वाटी तूप घेतले की शिरा मस्त असा मऊ लुसलुशीत आणि चवीलासुद्धा खूप असा छान होतो. तर इथे आता तूप आपलं चांगलं गरम झाले. त्यामध्ये आता 5-6 काजूचे मी असे तुकडे करून घेतलेत ते घालायचे. त्याचबरोबर 5-6 बदामचे सुद्धा असे काप करून घेतलेत ते घालते आहे. आणि हे स्लो गॅसवरती मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे मी आता 1-2 मिनिट काजू बदाम चांगले भाजून घेतलेत. ते आता एका डिशमध्ये काढून घेते. आता काजू बदाम भाजून झाल्यानंतर तूप आपलं चांगलं गरमच आहे. त्यामध्ये आता रवा घालायचा आहे. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे तो घालते. इथे मी मऊसूत असा शिरा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे बारीक रव्याचा वापर केला आहे. आणि तुम्हाला जर दाणेदार शिरा बनवायचा असेल तर जाड रवा घ्या. आणि जाड रवा जेव्हा आपण घेतो त्यासाठी पाण्याचे प्रमाणसुद्धा थोडं वाढवून घ्यायचं. कारण जाड रवा शिजायला जरा जास्त पाण्याची गरज पडते. तर आता हा रवा आहे ना तुपामध्ये व्यवस्थित आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि रवा भाजताना गॅस हा एकदम स्लोच ठेवायचा आहे. खूप असा फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे, नाही तर मग रवा व्यवस्थित भाजत नाही आणि करपला जातो. तर इथे स्लो गॅसवरती आता मी 5 ते 6 मिनिट चांगला हा रवा भाजून घेते. तर 6 ते 7 मिनिट इथे मी रवा चांगला भाजून घेतला आहे. मस्त असा बदामी कलर आला आहे त्याला. तर एवढाच असा भाजून घ्यायचा. खूप जास्त लालसुद्धा नाही करायचा. असा भाजला की मग शिऱ्याला कलरसुद्धा छान येतो. तर इथे रवा छान असा आपला भाजून झाला आहे. तर रवा भाजत असताना इकडे आपल्या पाण्यालासुद्धा चांगली उकळी आली आहे. असंच पाणी उकळून घ्यायचं. आता हे पाणी आहे ना थोडं थोडं करून असं रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. टाकताना खूप असं एकदम सगळं पाणी नाही टाकायचं, नाही तर मग ते असं हातावर उडतो रवा. म्हणून असं थोडं थोडं पाणी टाकून एका हाताने असं मिक्स करून घ्यायचं. हे काम थोडं असं जपूनच करायचं, नाही तर अशी हाताला वाफ लागते आपल्या. तर थोडं थोडं करून मी ते आता सर्वच पाणी रव्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर पाणी टाकल्यानंतर आता व्यवस्थित असा हा रवा आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, शिजवून घ्यायचा 1 मिनिटभर. तर इथे तुम्ही बघू शकता 1-2 मिनिट पाण्यामध्ये रवा परतल्यानंतर पूर्ण असं त्याने पाणी शोषून घेतले. तर आता आपल्याला त्यामध्ये साखर टाकायचे. तर साखर टाकताना नेहमी जेव्हा असं पूर्ण पाणी रव्याने शोषलं तेव्हाच टाकायची आहे. पहिले अगोदर पाणी असताना बिलकुल साखर नाही टाकायची आहे, नाही तर मग शिरा आहे ना तो असा चिकट होतो. तर इथे पाणी शोषल्यानंतरच आता मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी रवा, अर्धा वाटी तूप आणि 1 वाटी साखर. तर हे परफेक्ट शिऱ्यासाठी एकदम मस्त असं योग्य प्रमाणे मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा तयार होतो. तर साखर टाकल्यानंतर आता उलथणीने साखर व्यवस्थित आपले रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर वापरली आहे. आणि तुम्हाला जर यापेक्षा कमी गोड पाहिजे असेल तर थोडीशी साखर कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल. संपूर्णपणे तुमच्या आवडीनुसार किती गोड पाहिजे ते. तर इथे 3-4 मिनिट ही साखर मी व्यवस्थित आता रव्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. तर बघा रव्याला किती छान असा कलर आला आहे आता. आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिट अशी वाफ काढून घ्यायची. त्यामुळे रवा चांगला असा शिजला जातो. तर 1-2 मिनटानंतर झाकण काढून परत हा शिरा व्यवस्थित आता उलथण्याने मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त मऊ लुसलुशीत शिरा तयारच झाला आहे. आता त्यामध्ये फक्त आपण जे काजू बदाम भाजून घेतले होते व्यवस्थित ते टाकून मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे. तर वेलची पावडर ही नेहमी लास्टलाच टाकायची आहे, त्यामुळे तिचा सुगंध टिकून राहतो. तर काजू बदाम आणि वेलची पूड टाकल्यानंतर सुद्धा मी 1-2 मिनिट शिरा व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता त्यावरती 1-2 चमचे तूप घालायचं आहे वरून. आणि तूप घातल्यानंतर सुद्धा आता व्यवस्थित हा शिरा मिक्स करून घ्यायचा आहे.
असं वरून 1-2 चमचे तूप तुम्ही नक्की टाकून बघा, खूप छान शिरा तयार होतो. तर इथे आपला मऊ लुसलुशीत गोडाचा शिरा तयार आहे. तो आता सर्व करूया. खरंच एवढ्या प्रमाणामध्ये खूप मस्त मऊ लुसलुशीत शिरा तयार झाला आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा. कलरसुद्धा बघा किती छान आला आहे. आणि हा शिरा तुम्ही सकाळी केला ना, संध्याकाळपर्यंतसुद्धा असाच मऊ लुसलुशीत राहतो. बिलकुल असा कडक वगैरे सुक्का बिलकुल होत नाही. आता त्यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे काजू बदाम टाकायचे. अशा प्रकारे ते आपला मऊ लुसलुशीत गोडाचा शिरा तयार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.